आपल्या परिसंवादाचा विषय आहे आदिवासी धनगर समाजाचा इतिहास आणि या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर सर लेखक आहेत, वक्ते आहेत, फरडे वक्ते आहेत आणि यांना ऐकण्यासाठी मराठवाड्यामध्ये अनेक लोक त्यांना ऐकण्यासाठी जातात. आपल्या समाजातले एक उंच व्यक्तिमत्व आहे. त्यांना मी विनंती करतो की या आदिवासी धनगर समाजाचा इतिहास सविस्तर आपण या ठिकाणी विशद करावा. आपण सर्वजण सकाळपासून या सभागृहामध्ये आहात. मी वर्गामध्ये शिकवतो आणि मुलं अत्यंत आज्ञाधारक बसलेली आहेत, पण गर्दा सुद्धा करत नाहीत. म्हणून एकदा थोडासा आपला धनगरी गर्दा करूया, म्हणजे सोलापुरातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपल्या सोलापूर नगरीमध्ये धनगर समाजाचं साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. आपले जरी लोक जागा नाही झाली तर त्या लोकांना तरी आपण थोडं एकदा जागा करूया म्हणून एकदा घोषणा देऊया. येळकोट येळकोट. अजूनही आवाज थोडासा कमी वाटतो. येळकोट येळकोट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती यशवंतराव होळकरांचा. येळकोट येळकोट. मला वाटलं आपण आता सगळे फ्रेश झालेला. कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजे मल्हाररावजी होळकर, छत्रपती यशवंतराव होळकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन. ज्यांच्यामुळे समाजकार्याचा वसा घेतला ते स्वर्गवासी बी.के. कोकरे साहेब, ज्यांच्यामुळं एका झोपडीतला एका गरिबाचा पोरगा बापाच्या सहीनं प्राचार्य झाला. हे प्राचार्य करण्याचं बळ 1990ला ज्यांनी दिलं ते स्वर्गवासी आदरणीय शिवाजीराव शेंडगे बापू यांना सुद्धा अभिवादन करतो. या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आमचे मित्र आदरणीय संजय सोनवणे साहेब, या संमेलनाच्या आयोजकाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी चोपडे सर, गावडे सर, या संमेलनाचे पहिले स्वागत अध्यक्ष ज्यांच्यासोबत आम्ही 1989 ते 95 पर्यंत काम केलं, बापूंच्या सावलीखाली काम करत असताना जयसिंग तात्या सातत्यानं ढालीसारखे राहायचे असे आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे साहेब, आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय रमेश भाऊ शेंडगे, हरिभाऊजी बधे, या सभागृहात असणारे सर्व जाणकारी विचारवंत वक्ते अधिकारी, माझ्या भगिनी आणि माझ्या मित्रांनो, साहित्य संमेलनाचं निमंत्रण जेव्हा मला टकले सरांनी फोन केला, ते परभणीतही आले होते. परंतु कधीही मी व्हॉट्सअपनं पाहणारा माणूस काय कोण जाणं मला माहीत नाही. एके दिवशी मी सायंकाळी 6:30 वाजता व्हॉट्सअप पाहत होतो. व्हॉट्सअपमध्ये पहिली बातमी मला वाचायला मिळाली की अभिमन्यू टकले यांच्या मातोश्रीचं निधन झालं. ही बातमी वाचल्या मी डॉक्टर टकले साहेबांना फोन केला की आपण कुठे आहात. तेव्हा ते म्हणाले की मी पुण्यामध्ये संजय सोनवणे साहेबांच्या घरी साहित्य संमेलनाची पत्रिका तयार करतोय. मला वाटलं यांना माहीत नाही काय का बातमी चुकीची आहे. मी टकले सर, भीत बोलत होतो मी जरा, की आई आपल्याला सोडून गेलेली आहे. त्या आईची घटना समजल्यानंतर हा माणूस कसं काय थांबेल. आणि मी विचारलं की मला असं बातमी, ती बातमी खरी आहे सर. पत्रिकेचं काम आटोपलं की मी लगेच घरी निघणार आहे. ही जी निष्ठा आहे, माझ्या समाजाचं साहित्य संमेलन झालं पाहिजे, माझ्या समाजाला काहीतरी नवी दिशा द्यायची आहे, या तळमळीला का याच्या पाठीमागची भूमिका महत्वाची आहे, निष्ठा महत्वाची आहे, त्याग महत्वाचा आहे. हे साहित्य संमेलन इतकं सोपं नाही आहे. म्हणून मला एक कवीची कविता आठवत आहे की आग लगी एक वृक्ष को
जलन लगे सब पात, तुम क्यों नये उडते पंछी जो पंख तुम्हारे साथ. एका झाडाला आग लागलेली आहे, एका झाडाला आग लागलेली आहे, त्या झाडावरती पक्षी आहे आणि आमच्या सोनल सरासारखा कवी मनाचा माणूस त्या झाडाच्या जवळून जातोय आणि ते चित्र बघतोय आणि मग म्हणतोय की आग लगी वृक्ष को जलन लगे सब पात. त्या पक्षाला म्हणतोय तुम क्यों नये उडते पंछी जो पंख तुम्हारे साथ. तेव्हा पक्षी काय म्हणतो तो फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये मला अभिमन्यू टकले दिसत आहेत. पक्षी काय म्हणतोय, फल फूल खाई इस वृक्ष के, बीट भरे सब पात, उड़ना हमारा धर्म नहीं, जलन मरण उसके साथ. जलन ही समाजाप्रती निष्ठा डॉक्टर टकले साहेबांची, म्हणून टकले साहेब मी आपल्याला सलाम करतो. मित्रांनो, हा विषय दोन प्रकारचा आहे की आदिवासी धनगर समाजाचा इतिहास हा दोन प्रकारचा आहे. एक प्राचीन आदिवासी इतिहास हा वेगळा आहे आणि आधुनिक आदिवासी इतिहास हा वेगळा आहे. प्राचीन आदिवासी इतिहासाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी बोलल्या. त्याचं कारण आहे की 1904 पर्यंत या देशामध्ये दोनच धनगराची माणसं धनगर समाजावर PhD करणारे निघाले. भारतामध्ये पहिला PhD करणारा पद्मश्री डॉक्टर श्यामसिंह शशी, जे दिल्लीचे, त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा धनगरावरती PhD केली आणि महाराष्ट्रामध्ये धनगरावरती पहिल्यांदा PhD करणारा जो मी तुमच्या समोर उभा आहे. हा अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जेव्हा हा विषय मी घेऊन गेलो की धनगर समाजाचं सोशिओ इकॉनॉमिक स्टडी, कारण माझा अर्थशास्त्र विषय आहे, समाजशास्त्रामध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे, तेव्हा लोक मला हसू लागले. कसं शक्य आहे धनगरावरती PhD, धनगरावरती PhD? अरे म्हणलं नेमकं काय आहे? ते म्हणे एक जात हा PhDचा विषय होऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं धनगर ही जात नाही आहे, धनगर ही जमात आहे. मी जातीवर PhD करत नाहीये, मी जमातीवर PhD करतोय. आणि म्हणून कृपा करून लक्षात घ्या, धनगर ही जात नाही आहे. आम्ही ओघामध्ये म्हणत चाललो. या हिंदू धर्मामध्ये 8,000 जाती आहेत, अजूनही प्रचंड वाढलेल्या आहेत. प्रत्येक जातीमध्ये पोटशाखा आहेत, आपल्याही जमातीमध्ये पोटशाखा आहेत. याचा हिशोब आपल्याला आता करत बसायचं नाहीये. आपल्याला एकच संदर्भ देतो आणि मी पुढे जातो, कारण मला आदिवासी हा शब्द का महत्वाचा आहे चोपडे सर? त्याचं कारण असं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये धनगराचा समावेश हा अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे, त्या न्याय हक्कासाठी आम्ही गेली 60 वर्ष लढतोय. 1-2 वर्ष नाहीये, 60 वर्ष लढतोय. याचं काय कारण असेल? का मिळत नाही तुम्हाला? आम्हाला माझ्या गाडीमध्ये येताना माझ्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते किशनराव वळसंगीकर आहेत. मी त्यांना गोष्ट सांगत होतो की 2 नवरा बायको होते, शेतामध्ये काम करत होते. योगायोगाने ते धनगर समाजाचे होते. योगायोगानं नवरा नांगर हाकीत होता उसाच्या रानामध्ये, बायको कांड्या वेचत होती. ती माऊली कांड्या वेचता वेचता तिला एक बाहुली सापडली आणि बाहुली हातामध्ये घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये एवढी शंका निर्माण झाली, ही बाहुली राक्षस तर नसेल? आणि असं म्हटल्या ती बाहुली राक्षस झाली. विक्राळ एक आकृती पुढे आली, जिवंत माणसाची आकृती पुढे आली आणि दोघे घाबरले. राक्षस मला घाबरायचं कारण नाही, मी राक्षस आहे, पण तुम्ही घाबरू नका. का? काही चिंता करायची नाही, कारण मी तुमच्या उद्धारासाठी आलोय. कारण ही गोष्ट आहे बरं का, तुमच्या उद्धारासाठी आलोय. तुम्हाला काय मागायची ते मागा, पण माझी अट एकच आहे, मागणं थांबलं की मी तुम्हाला खाणार. काय अट आहे? मागणं थांबलं की मी तुम्हाला खाणार. पतिराज घाबरले, पण महिला नाही घाबरली. त्याचं कारण ईश्वराने महिलेमध्ये पुरुषापेक्षा 8 पट शक्ती दिलेली आहे.
ती अबला नाही, ती प्रचंड मोठी सबला आहे. ती स्वतःला अबला म्हणते. 8 पट शक्ती आहे. वैज्ञानिक सुद्धा सांगतील, डॉक्टर सुद्धा सांगतील. तेव्हा ती म्हणे काही चिंता करू नका, मी आहे म्हटले तुमच्या पाठीशी. आणि तुमच्या पाठीशी मी आहे म्हणजे त्याला थोडंसं बरं वाटलं. आणि मग राक्षसाला सांगितलं चला बोला काय काम करू. आता हे छोटेस मन असतंय मग ते म्हणजे असं करा, आम्हाला खूप त्रास होईल, आमचं शेतच नांगरून द्या. त्यानं 5 मिनिटात नांगरून दिलं. मग आता काय करते म्हणजे गावचं शेत नांगरून द्या, तर 1 तासामध्ये नांगरून दिलं. ते राक्षस ना. मी आता काय करायचं ते म्हणजे आमच्या तालुक्याचं शेत नांगरून देत, तालुक्याचं शेत नांगरलं. पुन्हा दत्त उभा. आता काय करते म्हणजे आमच्या जिल्ह्याचं शेत नांगरून द्या, त्यांनी जिल्ह्याचंही नांगरून दिलं. पुन्हा दत्त उभा. प्रश्न पडला हा मला मी काय करू आता. ते म्हणजे काही चिंता करू, मी सांगते ना. मग त्या राक्षसाला म्हणले असं कर, या महाराष्ट्रामध्ये पिवळ्या झेंडेवाले लोक राहतात, त्या सगळ्यांना गोळा कर. 60 वर्ष झालं राक्षस गोळा करत बसले, अजून काय आलं नाही. 60 वर्ष झालं तात्या. हा राक्षस पिवळ्या झेंड्याच्या लोकांना गोळा करतोय महाराष्ट्रामध्ये, अजून काही पूर्ण गोळा झाले नाहीत. म्हणून आम्हाला आदिवासीच्या सवलती मिळत नाही आहेत. मी संदर्भ सांगतोय मुद्दाम तुम्हाला. आणि आपण आदिवासी आहोत. आदिवासी म्हणायची लाज वाटायचं कारण नाहीये. आदिवासी आहोत, मागासलेले आहोत, डोंगरा दऱ्यामध्ये आम्ही राहणारे आहोत. आमचा इतिहासच डोंगरा दऱ्यांचा आहे. इतिहासच आमचा डोंगरा दऱ्यांचा आहे. त्याला तुम्ही आम्ही नाकारणार आहोत का. त्याला नाकारता येणार नाहीये. एक बेसिक लक्षात घ्या, कारण तुम्ही सगळे सुशिक्षित जाणकारी आहेत म्हणून मी बोलतो हे. कारण तुम्ही विचारवंत आहात. उद्या जर एखाद्याने पत्रकाराने प्रश्न विचारला, उद्या कुणी जर प्रश्न विचार किंवा एखादं तुम्ही आंदोलन केलं तर एखाद्या जर विचारला कशासाठी तुम्हाला आदिवासी सवलती पाहिजे, तुमच्याकडे स्कॉर्पिओ आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, तुम्हाला पगार आहेत, तुम्ही तर चांगल्या बंगल्यामध्ये राहता, तुम्हाला कशासाठी पाहिजे. तेव्हा आम्हाला उत्तर मिळत नाहीये. आम्ही खरंच हो, आम्ही तर श्रीमंत आहोत, आम्ही होतो, आम्ही धनाचे आगर आहेत. कोणी व्याख्या केली धनाचे आगर म्हणून. हे कुणी केली व्याख्या आहे कुठल्या पुस्तकामध्ये. संदर्भ द्या मला जरा. संशोधन करून बोलत चला त्याच्या पुढे. धनगरांच्या वक्त्यांना, धनगरामधल्या विचारवंतांना, धनगरामधल्या साहित्यिकांना, संशोधकांना, इतिहासकारांना माझी विनंती आहे की धनगर समाजावरती बोलत असताना संशोधनात्मक बोला, पुराव्यासह बोला, विदाऊट प्रूफ बोलू नका. त्याचं कारण असं आहे, तुम्ही काय बोलताय मला माहित नाही याच्यात किती पत्रकार असतील ते. तर एखादी जर चुकीची गोष्ट तुमच्या तोंडून जर गेली तर तिचं उद्या भांडवल होईल आणि ते एकदा डॉक्युमेंट प्रूफ होईल. आणि एक जर डॉक्युमेंट प्रूफ झाला तर तुम्हाला आम्हाला सवलतीपासून वंचित राहावं लागेल. त्याचाच परिणाम गेली 60 वर्ष झालेला आहे. डांगे साहेब म्हणाले सकाळी की काय मागायचं हेच आम्हाला कळालं नाही. काय मागायचं म्हणजे आमचा समावेश करायचा का आम्हाला सवलती लागू करा म्हणायचे हेच आम्हाला अजून कळालं नाही. लक्षात घ्या काय शब्द आहेत ते. म्हणाले तेव्हा वास्तविक प्रामाणिकपणे त्याने ते कबूल केलं. याचा अर्थ असा होता की त्याही काळामध्ये हे मागत असताना आम्हाला कुणालाही त्या संदर्भामध्ये अभ्यास नव्हता. जो अभ्यास असायला पाहिजे तो नव्हता. जे रिसर्च असायला पाहिजे ते रिसर्च नव्हतं. आणि म्हणून मी आपल्याला प्राचीन इतिहासाचा थोडक्यात आढावा 2च मिनिटांमध्ये मी देणार, कारण अनेक लोकांनी बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत. पण मी आदिवासी म्हणून देणार आहे, मी समाज म्हणून देणार नाहीये, मी देवदेवतामध्ये जाणार नाहीये. पण मूळ स्वरूपामध्ये हा धनगर मुळातच आदिवासी आहे. हा मूळ आदिवासी आहे. आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी. आदी म्हणजे अगोदर, वासी म्हणजे निवास करणारा, मूळ निवासी. हे समजून घ्या. यात इथला हा मूळ निवासी आहे. आणि मग मूळ निवासी म्हणजे आदिवासी. हा आदिवासी हा शब्द मांडत असताना प्रामुख्यानं मी आपल्याला थोडंसं वेगळ्या अर्थानं असं मांडेल की धनगर हा जो शब्द आहे तो धनाचा आगर असा नाहीये. असा नाहीये तो शब्द. त्याचा अर्थही असा नाहीये. कुठल्याही डिक्शनरीमध्ये नाही साहेब, मला माफ करा. कुठल्याही डिक्शनरी म्हणजे धनाचा आगर म्हणजे धनगर, कुठल्याही डिक्शनरीमध्ये हा असा अर्थ नाही आहे. धनाचा अर्थ, धनगराचा अर्थ असा आहे, धन याचा जो अर्थ आहे हा जनावर आहे. संस्कृत भाषेमध्ये धान याचा अर्थ जनावर असा आहे. आणि गार याचा अर्थ वळणारा असा आहे. जनावरे वळणारा तो धनगर. धनाचा आगर म्हणजे धनगर नाही आहे, जनावरे वळणारा तो धनगर म्हणजे पशुपालक. या देशामध्ये
26 राज्यामध्ये धनगर समाज राहतो, 26 स्टेटमध्ये, पण वेगवेगळ्या नावानं राहतो. कुठे धनगर म्हटलं जातं, कुठे ओळा म्हटलं जातं, कुठे गडरी म्हटलं जातं. हे वेगळ्या नावानं 26 राज्यामध्ये राहतो. म्हणजे जनावरं पाळणारा, जनावरं ओळणारा आजही कोकणामध्ये, जर कोकणची मंडळी कुणी असेल, आजही कोकणामध्ये आपला धनगर समाज हा गायी पाळतो. बरोबर आहे ना मी बोलतो ते? तो गायी पाळतो तो कोकणामध्ये, पण तो धनगर आहे ना. म्हणजे जनावरं पाळणारा किंवा पशुपालक म्हणून याला एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, तो आहे शेफर्ड. हा शेफर्ड शब्द आहे. चंद्रगुप्त मौर्य यांचा लोकसभेच्या समोर किंवा त्या संसदेच्या समोर जो पुतळा आहे, हा पुतळ्याच्या मध्ये सुद्धा शेफर्डचा बॉय, हा धनगर पशुपालकाचा मुलगा. सोयऱ्यानं सांगू नका. इतिहास कसा आहे? इतिहास 2 प्रकारचा आहे. जेव्हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न पडला तेव्हा आम्ही लढाया केल्या. ते कारण होते त्या काळामध्ये. लढाया केल्याशिवाय अस्तित्व टिकू शकत नव्हतं. म्हणून आज जर आम्ही इतिहासामध्ये आम्ही शूरत्वाची मुलं आहोत असं जर म्हणू लागलो, तुम्हाला आदिवासी कोण म्हणणार आहे? हे मान्य आहे मला. प्राचीन इतिहास मला मान्य आहे. प्राचीन इतिहास तर एवढा आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल जर मी एक वाक्य वापरलं. बघेल साहेब इथं एक साक्षीदार आहेत, त्यांनी कदाचित ते वाचले असावं. प्राचीन इतिहास असा आहे, ही जे वेद आहेत ना, वेद काय हो? वेद म्हणजे कुणी लिहिले? कुणी सांगते का? लेखक? रामायणाचे लेखक सांगता येईल, ज्ञानेश्वरीचा लेखक सांगता येईल, काय तुमच्या भागवताचा लेखक सांगता येईल, गाथेचा लेखक सांगता येईल. कोणी सांगतं का वेदाचा लेखक कोण आहेत? कोण आहे वेदाचा लेखक? सांगा ना, कोण आहे वेदाचा लेखक? अरे वेदाचा लेखकच नावच आम्हाला माहित नाही ना. ज्ञानेश्वरी म्हणले की ज्ञानेश्वर, गाथा म्हणली की तुकाराम, भागवत म्हणले की एकनाथ महाराज. ही नावं आम्ही पटोपट सांगतो. वेदाचा लेखक नाही. वेद हे धर्मशास्त्र नाही. हा बरोबर आम्ही बोलतो ते, हा धर्मग्रंथ नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो, वेद हे जे 5-10 वर्ष 1000 वर्षापूर्वी जे निर्माण झाले, तेव्हा हे वेद हे धनगरांची गाणी आहेत. धनगरांची गाणी आहेत. हे मी म्हणत नाहीये. मॅक्स मुलर विचारवंत हा अनेक वर्ष जेव्हा महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वरती संशोधन करत होता, तेव्हा त्यांनी वाक्य असं वापरलेलं आहे, वेदाज वेअर द सॉंग ऑफ शेफर्ड्स. हे संशोधन आहे. याला अजून चॅलेंज नाही कोणी दिलं. मॅक्स मुलरने सांगितलेलं आहे की जंगलामध्ये राहणारा हा समाज, हा जमात, त्यांच्या सहवासामध्ये ऋषीमुनी येत होते आणि या ऋषीमुनींच्या सोबत हे जेव्हा राहत होते तेव्हा हे गाणे म्हणत होते आणि ऋषीमुनी लिहून घेत होते. यजुर्वेद काय आहे? हा जपवेद आहे. यजुर्वेदामध्ये जे आहे एकदा वाचा. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. उगा ब्राह्मणाची टिमकी मारत बसू नका. डोक्यातली मानसिक गुलामगिरी जर एकदा बाजूला काढा. जोपर्यंत तुमच्या माझ्या डोक्यातली मानसिक गुलामगिरी जाणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने विकसित होणार नाहीये. महात्मा फुले काय वेडे होते? महात्मा फुले एका ओळीमध्ये 4 ओळीमध्ये या समाजाचं दारिद्र्य आणि समाजाचं नुकसान काय झालं ते सांगितलं. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान. तुमचं आमचं अज्ञान आजही तेवढंच आहे. आजही माझ्या समाजाचा मला पूर्ण इतिहास अजूनही माहित नाही आहे. अजूनही माहित नाही आहे. तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की या वेदामध्ये आपण जर सगळा अभ्यास केलात तर धनगर समाजाने, त्या काळातल्या लोकांनी रानावनामध्ये भटकून जे काही मांडलं, जे काही तत्वज्ञान मांडलं, ते तत्वज्ञान वेदामध्ये आहे. आणि म्हणून वेदाचा लेखक नाहीये. का नाहीये? तर वेद कोणाचे? देवाने दिले. कुठला देव आला? सांगा म्हणा त्या भाष्यकारांना की वेदाचे लेखक कोण आहेत ते. सरळ कोणीच नाही म्हणाले की देवाने दिले, पण असं नाही म्हणणार की धनगरांनी दिले म्हणून. का? मग हे मोठे होतील ना.
आणि म्हणून तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुमच्या आमच्या मनातलं जे अज्ञान आहे ते अज्ञान आपण प्रामुख्यानं नष्ट केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, एकदा बघून घ्या. हलबत पुराण किती लोकांना माहिती आहे? हलबत पुराण आहे काय? 18 पुराणापैकी हलबत पुराण आहे. वाचले कुण? वाचले? थँक्यू. डांगे सर ना? बरोबर आहे ना? येस. हलबत पुराण एकदा वाचा. हलबत पुराणामध्ये सुद्धा तुम्हाला धनगर जमातीचा वंश सापडेल. वंश सापडेल त्याच्यामध्ये. अरे त्याच्यामध्ये असा आहे, कुरुबा हा धनगराचा मूळ पुरुष आहे. कुरुबा हा धनगराचा मूळ पुरुष आहे अशी नोंद आहे. आणि हा मूळ पुरुषाचं नाव मृदू गोंड असं आहे. त्याच्या मुलाचं नाव आदिगोंड आहे. आदिगोंडाचे मूळ स्थान तम्मनापूर आहे. तम्मनापूर इथे आदिगोंड राहत होता. त्यामुळे कुरुबा धनगराचे मूळ स्थान तम्मनापूर मानले जाते. आदिगोंडाला एक पत्नी होती. असं ते आता हा इतिहास आहे. हा हलबत पुराणामध्ये आहे. हलबत पुराण जर वाचलात तर तुम्हाला आपल्या जमातीचा उगम कळेल. आम्ही कुठून आहो? आम्हाला आमच्या पंजोबाचं नाव माहित नाही, एवढे आम्ही दुर्दैव आहे. मला तर माहित नाही बाबा, मला फक्त आजोबाचं माहिती आहे. का आजोबाचं माहिती आहे? माझ्या घरासमोर वासदेवाला तर माझी आई सांगायची ज्वारी देताना, केरभाजी म्हण. मग दान पावलं केरभाजी बनायचा. आणि मी म्हणा कोण केरभाजी? म्हणे तुझे आजोबा. आमचा इतिहास तर आम्हाला माहिती आहे का? तुम्ही आम्ही सगळे वंशाची दिव्या आहोत. कुणाचा वंश चालवता सांगा बरं जरा एकदा. किती आम्ही अज्ञान आहोत. आमच्या घराण्याचा सुद्धा आम्हाला इतिहास माहित नाही. बरं, ज्या गावामध्ये आम्ही राहतो त्या गावाचा आम्हाला इतिहास माहित नाही. आणि म्हणून वाचायला शिका. तर जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही आहेत तोपर्यंत सुद्धा आपण वाचू नाही, मला शंका आहे. ही सुद्धा मला फार मोठी शंका आहे. मत्स्य पुराण एक आहे, मत्स्य पुराण. या मत्स्य पुराणामध्ये सुद्धा तुम्हाला या आपल्या समाजाचा संदर्भ लक्षात येणार आहे. कुरुवंशाचा प्रसार करण्यासाठी कुरुनाड म्हणजे आजचं कर्नाटक. आपलं मूळ राज्य काय असेल तर कर्नाटक. कुरुनाड म्हणतात त्याला, त्याच्या भाषेमध्ये त्याला पण कर्नाटक. आणि हे कर्नाटक केंद्रस्थानी होतं. इथून कुरुबा, कुरुवंशी, कुरुबा धनगरांना वेगवेगळे नाव लावून वेगवेगळ्या पद्धतीनं ते राहिले. आणि मग कुरुवंशाचं अनेक पद्धतीनं विभाजन झालं. कुरुवंशाचा शेवटचा राजा उत्तराधिकारी सम्राट ययाती होता. सम्राट ययाती. आणि मग या ययातीचा पुत्र हा पुरण होता, पुरण. आणि या पुरणाने एक इंद्राला प्रतिज्ञा केली होती किंवा विनंती केली होती, प्रार्थना केली होती. काय होती? हे इंद्र हमारी भेड़ी की रक्षा करो. भेड़ी म्हणजे मेंढी. हे इंद्र हमारी भेड़ी की रक्षा करो, भेड़ी को रंगों से बचाओ, रोगों से बचाओ, भेड़ियों की शत्रुओं से रक्षा करो, भेड़ी मारने वालों को दंड दो, भेड़ी को भयमुक्त करो, भेड़ी को दूध पीने वाले बड़े बहुत दयालु और भासमुख होते हैं, जिसने भेड़ी का दूध नहीं पिया उसका जन्म निरर्थक है. एक तरी बरं आहे की ज्याने ज्याने मेंढीचं शेळीचं दूध पिलं ते सगळे. मला लहानपणी मिळालं नाही म्हणून मी आता पितोय. नाही, खरंच पितोय, विनोदासाठी नाही. कारण माझ्या अंगातलं कॅल्शियम कमी झालं. डॉक्टरनं सांगितलं, मी गेली 1 वर्ष आजारी होतो आणि मग डॉक्टरनं सांगितलं की तुमच्या अंगातलं कॅल्शियम वाढलं पाहिजे. कॅल्शियम कशानं वाढायचं? अनेक लोकांनी अनेक उपाय सांगितले. आमचे एक दूरचे नातेवाईक एकदा मला भेटायला आले, म्हातारी बाबा आपल्या देसाई काकासारखे. आणि म्हणजे काय झालं शिवाजी, एवढा चांगला पोरगा, कुठलं व्यसन नाही काय? म्हणलं कॅल्शियम कमी झालं. वेळा आहे म्हणजे शेळीचं दूध नाही पिलास का? आणि मी शेळीचं दूध प्यायला सुरुवात केली. म्हणून मी माझ्या पायावरती आता उभा आहे, नाही तर बसूनच मी भाषण केलं असतं. कारण मला चालता येत नव्हतं. आणि मित्रांनो, हे काय मी तुम्हाला सांगतोय, हा सगळा आपला इतिहास आहे. आणि मग हा सगळा इतिहास समजून घेत असताना अजून एक संदर्भ देतो आणि हा प्राचीन काळातला इतिहास संपवतो. आणि मला जरा आधुनिकमध्ये यायचं आहे की मला आदिवासीच्या सवलती आपल्याला काय मिळाल्या पाहिजे एवढं फक्त मला सांगायचं आहे. ते फार मला महत्त्वाचं आहे. हा इतिहास आपण समजून घ्या. इतिहास निर्माण करायचा आहे, इतिहास घडवायचा आहे, इतिहास समजून घ्या. तुम्ही सगळे वाचू शकता. एक मी मुद्दाम तुम्हाला एक संदर्भ देणार आहे की 12व्या शतकामध्ये आनंद कोम नावाचा एक धनगर होऊन गेलेला आहे. आणि हा जंजीरच्या किल्ल्याजवळ हा आपलं जनावर चारत, म्हणजे आपली शेळ्या मेंढ्या चारत होता. चारता चारता त्याला एक द्रव्याचा हंडा मिळाला. त्याच्यातून त्याने सैन्य निर्माण केलं आणि देवानूरच्या सनपूर राजाचा पराभव करून आनंदगिरी हा किल्ला बांधला. आणि या घराण्यानं 1200 ते 1640 पर्यंत राज्य केलेलं आहे. मी हा संदर्भ काय दिला?
हा संदर्भ यासाठी दिला की हे राजे जे केलं त्या त्या काळामध्ये ती गरज होती. मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी असतील, यशवंतराव होळकर असतील, भीमा वाईपर्यंत आपण आलो, हे त्या काळातली ती गरज होती. पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा राचिम ढेरेने एक पुस्तक लिहिलेलं आहे. राचिम ढेरे ते वारले बिचारे. त्याने काय लिहिलं की श्री विठ्ठल एक महासमन्वय असा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ आहे, मराठीमध्ये आहे. तो एकदा ग्रंथ वाचा. कारण हा जरी ग्रंथ वाचलात मग तुम्हाला हा विठोबा, मग धनगर याचे संदर्भ एवढंच नाही तर मी आपल्याला सांगेल, कर्नाटकातील एका यादव घराण्यातला हा बळीअप्पा आहे. आपण जे बळीअप्पा म्हणतो ना, हा आपला आहे, राजपुरुष आहे. ते घराणे दक्षिणेतील 3 शतके साम्राज्य गाजविणारे होयसळ यादवांचे आहे. त्या घराण्यातील बळीअप्पा हा राजपुरुष शिवछत्रपतीच्या भोसले घराण्याचा मूळ पुरुष आहे. मला वाटतं जरा मोठ्यानं टाळ्या येतील वाटलं होतं. परत एकदा वाक्य वाचू का, गोंधळला असताल तर? वाचतो परत एकदा. हे माझ्या पीएचडीच्या ग्रंथात आहे. मला 2004ला याच्यावरच पीएचडी मिळालेली आहे. अजून कुठेही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. हे महत्वाचं आहे ना. पीएचडीचा ग्रंथ म्हणजे शासनाने मान्य केलेला आहे आणि मी शासनाला पत्र दिलंय. माझ्या ग्रंथामध्ये ज्या ज्या शिफारशी केल्यात त्याची जर तुम्ही दखल घेणार नसाल तर मी माझी डिग्री तुम्हाला परत करणार आहे. मला डिग्रीचं काय काम आहे? संशोधन हे मला नोकरीसाठी नाही आहे. संशोधन ज्याच्यासाठी आम्ही संशोधन केलं त्याचं काहीतरी आम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे, त्याचं काहीतरी आम्हाला प्रतिफळ मिळालं पाहिजे. आणि मग त्याच्यात लिहिलेलं आहे की कर्नाटकात बळीअप्पा हा एक गवळी धनगर राजपुरुष आहे. तो कर्नाटकातील एका यादव घराण्यातला आहे. हे घराणे दक्षिणेत 3 शतके साम्राज्य गाजविणारे होयसळ यादवांचे आहे. त्या घराण्यातील बळीअप्पा हा राजपुरुष शिवछत्रपतीच्या भोसले घराण्याचा मूळ पुरुष आहे. भोसले हे कुलनाम होयसळ या कन्नड कुलनामाचे मराठी रूप आहे. होयसळ विजयनगर भोसले अशा परंपरेने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या दक्षिण भूमीचा 9 शतकांचा इतिहास यादव घराण्याने घडविला आहे. हे मोठ्या ग्रंथाचे सारसर्वस्व असे आहे. डॉक्टर ढेरे म्हणतात, मी म्हणत नाहीये, डॉक्टर ढेरे म्हणतात की ढेरे यांचे संशोधन जर आपण प्रमाण मानले तर श्रीकृष्ण, पांडव, छत्रपती शिवाजी महाराज हे धनगर समाजाचे महापुरुष होत. पण आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहासच माहित नाही ना. एकाने उचललं जय भवानी जय शिवाजी, काही देणं नाही घेणं नाही. काय आहे का देणं घेणं? ना, अजिबात नाही आहे. मी एक संशोधक म्हणून बोलतोय, राजकीय नेता म्हणून मी तर बोलत नाहीये. काही देणं नाही घेणं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज मूळ कुणाचा हे तुमच्या आमच्या समोर इतिहास येऊ दिला नाहीये. जेव्हा माझा गाईड असं म्हणाला ते शिवाजी महाराजांच्या घराण्यातले, माझा गाईड ते म्हणाले शिवाजी असं कसं लिहिलं असतो? म्हणलं मी नाही लिहिलं, हे राचिम ढेरेने लिहिलंय. माझं काम एकच आहे, संशोधन करायचं माझं काम आहे. 100 पुस्तकं वाचली, त्यातलं मला जे माझ्या विषयाला पाहिजे होतं ते मला मटेरियल मिळालं. मी हा संदर्भ दिलाय. तुम्हाला जर भांडायचं असेल, तुम्हाला जर केस टाकायची असेल, तुम्हाला जर पुतळे जायचे असेल, ढेरेचे जाळा, माझा काय संबंध आहे? त्याचे पुस्तकं जाणार ना, मला काय फायदा आहे? त्याचं कारण सांगतो, हा इतिहास आपल्याला माहित नाही आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज हा धनगराचाच होता. इतिहास माहिती नसल्यामुळं त्याचे जरा भानगड होऊन बसले. हा झाला प्राचीन इतिहास. कारण होळकराबद्दल सांगायची काही गरज नाही आता, का तेही सांगू आपलेच होते म्हणून? हा इतिहास आपल्याला माहिती आहे. गुरुजीने तो इतिहास सांगितला, आपण तो वाचतोय. सोनवणे साहेबांनी तो इतिहास सांगितला. हा छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहास हा मला तुमच्या समोर मांडायचा होता. आता मी थोडंसं आदिवासीकडे मुद्दाम येणार आहे. इथं बघेल साहेब बसलेले आहेत. मित्रांनो, आपल्या देशामध्ये 1837 पासून, मी काय बोलतो ते लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये
सोनार साहेब तुमचे फक्त 10 मिनिटं घेतो. कवी संमेलन 8 वाजता आहे, फक्त 10 मिनिटं माफ करा मला थोडं. आपल्या देशामध्ये 1837 पासून ते 2014 पर्यंत म्हणजे 146 वर्षाचा आदिवासी धनगर समाज म्हणून माझ्याकडे प्रूफ आहेत. 145 वर्षाचे आणि अनेक प्रूफ हे आपण आता कोर्टामध्ये जी आपली केस चालू आहे हे सगळे त्यातलेच प्रूफ आहेत. वेगळे काही माझ्याकडे वेगळे असतात काय? म्हणजे आम्हाला शंका काय येते, आपल्याकडे प्रॉब्लेम कसा सांगू का, शिवाजी दळणारनं जर एखादं चांगलं लिहिलं आणि चोपडे सर म्हणाले की शिवाजी दळण फार मोठा साहित्यिक आहे, बसणारा म्हणतो सोयरे सोयरे आहेत म्हणून तो बोलायला इथं, बरोबर आहे ना. पण हे जर जर्मनीच्या मॅक्समुलरनं जर सांगितलं असतं की शिवाजी दळणर हा विचारवंत आहे, हजारो टाळ्या वाजल्या असं मला पारितोषिक मिळाले असते. आमच्याकडे मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये सोशल सायन्सचा डीन आहे. मी एमसी मेंबर होतो, सिनेट मेंबर होतो, अकॅडमिक काउन्सिल मेंबर, आता मी डीन आहे. आणि आउट ऑफ युनिव्हर्सिटीची जे मुलं असतात ज्यांना PhD करायचंय त्यांचे अर्ज येतात आमच्याकडे नेट शेटमधनं एक्झम्पशन करण्यासाठी. आणि मग त्या कमिटीवरती मी डीन असल्यामुळे त्याचा अध्यक्ष, काही कर्नाटकामधनं, काही सोलापूरमधनं, काही मग कोल्हापूरमधनं, काही इकडनं, काही तिकडनं. आणि त्याच्यावर अट अशी आहे की त्याची सेवा ही 15 वर्ष झाली पाहिजे आणि त्यांनी 2 रिसर्च पेपर हे छापले पाहिजे. बघा मी आपलं काय घडलं तेवढं सांगतो मी तुम्हाला. आता रिसर्च पेपर छापले पाहिजे हे नेमकं कशामध्ये, तर ISBN नंबर असला पाहिजे. आमच्या सोबतचा जो पॉलिटिकल सायन्सचा माणूस होता, प्राध्यापक असणारा, एक्सपर्ट, सब्जेक्ट एक्सपर्ट, तो म्हणाला सर हे जे पेपर आहे ना आपल्या विद्यापीठातल्या काही लोकांचा, ज्युनियर कॉलेजच्या लोकांचा आलाय, हा पेपर स्थानिक पेपरमध्ये आहे, हो स्थानिक मासिकामध्ये आहे, हे इंटरनॅशनल होऊ शकत नाही. हा मग नाही म्हणते कर्नाटका, आंध्र प्रदेश, हैदराबाद, बेंगलोर. अरे म्हणलं बेंगलोर राणी सर गाव नावच आहे ना, म्हणजे बेंगलोरमध्ये जर माझा पेपर गेला तर राणी सारगाव म्हणजे तर म्हणायचं का फॉरेनचा पेपर आहे राणी सारगाव, म्हणजे समजून नाही मी काय बोलतो ते. म्हणजे आमची जी अवस्था आहे, आम्हाला इतरांना मोठं म्हणण्याची फार मोठी सवय आहे, इतरांना मोठं म्हणण्याची फार सवय आहे. आणि आमचा घात तिथंच झाला, आमचा घात तिथंच झाला. आम्ही आमच्या समाजकारणामध्ये, आम्ही आमच्या राजकारणामध्ये, आम्ही आमच्या धर्मकारणामध्ये, सांस्कृतिक कारणामध्ये इतर समाजाचा नेता आल्याशिवाय आमचं पोटच कधी भरत नाही, कधीच भरत नाही. आणि घात तेच करतात, घात तर तेच करतात. कुणी घात केला? तुमचा मुख्यमंत्री होता का? तुमचा कधी राज्यपाल झालाय का? तुमचा कधी खासदार झाला का? समाजाचा खासदार नाही, पक्षाचा खासदार आहे. हे समजून घ्या मी काय बोलतो ते. समाजाचा नाही आहे, जन्माला आपल्याकडे. लग्न लावण्यापूर्वी पोरग आपलं होतं, लग्न लावल्या लावल्या बायकोचं झालं, काय करायचं त्याला? तसं घडतंय. आणि म्हणून आपल्या माणसाने आपल्या माणसाला मोठं म्हणणार तरच आपला समाज मोठा होईल. दुसऱ्याला मोठं म्हणला तर आपला समाज मोठा होणार नाहीये. आपलं पोरग बोबडं बोलू देत, शेंबूट टाकून बोलू देत, ओकारा देत बोलू देत, पण माझं पोरग आहे चांगलं बोलतोय हे ज्या दिवशी तुम्ही समाजाला ठणकावून सांगाल तेव्हा आपला समाज हा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून 1969ला धनगर रिसर्च ऑफ नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिजनल ऑफ इंडिया होच या लेखकाने हा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये पेज नंबर 16 वरती धनगर समाजाच्या संदर्भामध्ये, या जमातीच्या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे की तो आदिवासी आहे म्हणून. मी आता तुम्हाला आधुनिक पुरावे देतोय आता, कारण रिसर्च आहे, हे काय माझ्या घरून कुठून तयार करून आणलेलं नाही आहे. 1872ला बिरेर की धनगर रिपोर्ट्स ऑफ सेन्सेस ऑफ बंगाल, कलकत्ता, हा पेज नंबर 158 वरती या धनगरांचा उल्लेख आहे. त्यानंतर 1872लाच कोल्नर डेटॉन्स या मानववंशशास्त्रज्ञानं पश्चिम बंगालमधील जाती जमातीचा जेव्हा अभ्यास केला, त्यात पूर्व भारतात वास्तव्य करणाऱ्या धनगरांना ओराण समजतात, जे की पश्चिम भारतातून स्थलांतरित झालेले आहेत. 1881 रिपोर्ट ऑफ सेन्सेस ऑफ ब्रिटिश इन लंडन, हा काय भारताचा रिपोर्ट नाही, आता
हा लंडनचा रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा धनगर समाजाचा आदिवासी शेड्यूल ट्राईब्स म्हणून हा समावेश आहे. ट्राईब्स हा महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्र शासनाने 1989 17 ऑक्टोबर 1989 नागपूरच्या अधिवेशनावरती जेव्हा आम्ही मोर्चा काढला, तेव्हा सेनगे बापूही त्यावेळेस होते, त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काढला. तेव्हा 20 लोक, शरद पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांना दिल्लीला जायचं होतं, लोकसभेचं इलेक्शन लागलं होतं. आमचा मोर्चा 4.5-5 लाखाचा होता. तेव्हा शरद पवार साहेबांनी बापूंना निरोप पाठवला की बापू 10-20 लोक तुमचे महत्वाचे, या आपण थोडंसं बोलूया. आम्ही मोर्चाच्या अगोदर बोलायला गेलो, त्यांनी सांगितलं की शेड्यूल ट्राईबच्या सवलती मी काही देऊ शकत नाही, ते केंद्राचे आहेत, आम्हाला फारसा अभ्यास नव्हता, प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. तेव्हा काही रिसर्च आमच्याकडे नव्हतं, रिसर्च. बरोबर आहे शिवाळे साहेब? त्यातले एक इथे डॉक्टर ॲडव्होकेट डोणे साहेब आहेत, सुभाष भिंगे सर आहेत, त्या चळवळीतले लोक. तेव्हा ते असं म्हणाले की मी तुम्हाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती देऊ शकत नाही, कारण ते केंद्र सरकारच्या हद्दीमध्ये येतं, महाराष्ट्र शासनाच्या हद्दीमध्ये तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात आलात, मी एक काम करू शकतो की तुम्हाला NTच्या सवलती देऊ शकतो. तेव्हा ओबीसीला स्कॉलरशिप नव्हती. NTच्या सवलतीमध्ये काय? नोमॅडिक ट्राईब, टी महत्वाचा आहे. मग हा टीचा अर्थ काय, ट्राईबचा अर्थ काय? जाती का जमाती? शासनाने तुम्हाला मान्य केले ना, बरोबर आहे ना? समजून घ्या मी काय बोलतो ते. शासनाने तुम्हाला मान्य केले ना, जमाती आहात म्हणून, तुम्ही ट्राईब आहात म्हणून, का नाही? म्हणजे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला मान्य केलंय की हा महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज 32 पोटजातीसह 32.5 पोटजातीसह हा कोण आहे? हा ट्राईब आहे, हा जमातीवाला आहे, म्हणजेच आदिवासी आहे. मग आपल्याला काय करायचं? टी काढायचं आणि यस टाकायचंय. सॉरी एन काढायचं, म्हणजे नो काढायचं आणि यस करायचंय. आहे ना? तर हे पुरावे आम्ही आपल्या समोर मांडतोय. 1883 ला सुद्धा धनगर रिपोर्ट ऑफ सेन्सेस ऑफ ब्रिटिश इन लंडन, म्हणजे धनगराच्या संदर्भामध्ये हा केलेला रिपोर्ट आहे, पेज नंबर 285. 1883 ला धनगर रिपोर्ट्स ऑफ सेन्सेस बडोदा टेरिटोरी मुंबई, पेज नंबर 172. 1891 धनगर द ट्राईब अँड कस्टमर्स ऑफ बेंगॉल कलकत्ता, पेज नंबर 166, पेज नंबर 168. 1892 धनगर सेन्सेस ऑफ इंडिया आसाम रिपोर्ट शिलाँग, पेज नंबर 221. 1894 धनगर्स अँड धनगर्स ऑफ महाबळेश्वर हा रिपोर्ट आहे, पेज नंबर 471. जनरल ऑफ अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटी ऑफ बॉम्बे, पेज नंबर 483. 1901, कारण पहिली जनगणना आपल्याकडे 1901 ला झालेली आहे. आलो आपण थोडं आधुनिक आता. 1901 धनगर सेन्सेस ऑफ इंडिया रिपोर्ट अलाहाबाद, पेज नंबर 184. 1911 धनगर सेन्सेस ऑफ इंडिया बडोदा मुंबई, पेज नंबर 290 359. 1916 धनगर द ट्राईब अँड सेन्सेस ऑफ इंडिया लंडन, पेज नंबर 480 484 299. 1920 द ट्राईब ऑफ निजाम धनवार मुंबई, त्याला धनवार असं म्हटलेलं आहे. द ट्राईब ऑफ निजाम धनवार मुंबई, निजामाच्या राजवटीमध्ये, म्हणजे आम्ही मराठवाड्याचे लोक हे निजामाच्या राजवटीमध्ये आम्ही होतो तेव्हा, पेज नंबर 166, पेज नंबर 117. 1920 धनगर द ट्राईब्स ऑफ निजाम बॉम्बे, 319 पेज नंबर. 1931 धनगर द कास्ट सिस्टीम ऑफ नॉर्दर्न इंडिया, पेज नंबर 62 259. 1931 धनगर कास्ट इन इंडिया बॉम्बे, पेज नंबर 278. 1951 धनगर अँथ्रोनॉट्रिक मेन्युमेंट ऑफ महाराष्ट्र पुणे, पेज नंबर 24. कर्वे आणि दांडेकरांनी हा अहवाल तयार केलेला आहे. हा जो अहवाल तयार केला कर्वे आणि दांडेकरांनी. 1955 कालेलकर काकाचा अहवाल, हा कळीचा मुद्दा आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कायदे मंत्र्याचा राजीनामा दिला तेव्हा कुठल्या कारणासाठी दिला? दलितांना सवलती मिळत नव्हत्या म्हणून दिला? अजिबात नाही. या लोकांनी लिहिलं तसं, जातीसाठी माती खात होता म्हणून लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्र्याचा राजीनामा देताना एक हिंदू कोड बिल पास झालं पाहिजे, माझ्या माता भगिनींना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. दुर्दैवानं
त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या घरावरती मुंबईमध्ये या प्रस्थापितांनी, या मनुवादी लोकांनी मोर्चा काढला आणि बाबासाहेबांच्या घरावरती महिला मोर्चा घेऊन गेल्या. तेव्हा बाबासाहेबाला म्हणले, बाबासाहेब तुम्ही आम्हाला गुलामीमध्ये कसं काय टाकताय? माहित नाही ना काहीच, कानं फुकले. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल त्या मोर्चामध्ये आलेल्या महिलांना समजून सांगितलं. सगळ्या माता भगिनी परत गेल्या. तीच अवस्था झाली. ओबीसी साठी सुद्धा यांना सवलती मिळायला पाहिजे, याचा शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, सामाजिक दर्जा वाढला पाहिजे म्हणून आयोग नेमला पाहिजे, अशा प्रकारची शिफारस केली होती घटनेमध्ये. पण नेहरूंनी, माझ्यासाठी राजकीय म्हणून आदरणीय आहेत पण समाजघातक आहेत, पंडित जवाहरलाल नेहरूने मात्र हा आयोग स्थापन केला नाही. बाबासाहेबांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर 2 वर्षांनी हा कालेलकर आयोग निर्माण केला. आणि कालेलकर आयोगाने अहवाल दिल्यानंतर त्या कालेलकर आयोगाने त्याच्या अहवालामध्ये अजूनही वाचून बघा की धनगर समाज हा आदिवासी समाज आहे, तो जमाती आहे, तो मागासलेला आहे, त्याला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या पाहिजे अशी कालेलकर अहवालामध्ये शिफारस आहे. पण साला त्याने एक मेक मारली. काय मारले? कालेलकर अहवालाचा शेवटचं पान वाचून बघा. शेवटचं काय होतं? शेवटच्या पानामध्ये त्यात असं लिहिलं होतं की हा देशभर मी फिरून हा सगळा अहवाल तयार केला, हा अहवाल सत्य आहे, पण हा अहवाल जर लागू केला तर देशामध्ये जाती जातीची भांडणं लागतील. म्हणून कालेलकर आयोगाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला शिफारस करतोय की हा कालेलकर आयोग लागू करू नका. वाचा एकदा. डोळे असून आम्ही आंधळे आहोत, कान असून आम्ही बहिरे आहोत, तोंड असून आम्ही मुके आहोत. याच्यावरती कुणी वाच्यता केली नाही. कालेलकर आयोगामध्ये लिहिलेलं आहे पण याच्यावरती मात्र कुणी वाच्यता केलेली नाही. 56 मध्ये जेव्हा तो सादर केला, पुन्हा सांगतो मी आपल्याला, 1961 ला भारत सरकारनं जेव्हा जनगणनाच्या विभागानं मानववंश शास्त्रज्ञाच्या मार्फत अभ्यास केला, मानववंश शास्त्रज्ञाच्या मार्फत, आणि या ग्रंथामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड यांचा समावेश आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्यामध्ये एसटीच्या यादीमध्ये त्याला समावेश केलेला आहे. 1966 ला सुद्धा तेच झालेलं आहे, 67 ला तेच झालं, 68 ला तेच झालं, 76 ला तेच झालं, 26 मार्च 78 ला एसटीची शिफारस या शासनाने केली आणि नंतर लगेच मागे घेतली. हा सगळा इतिहास मी आपल्यासमोर का मांडला की आपण खरे आदिवासी आहोत, आपल्याला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्याच पाहिजे. तुम्ही म्हणताल आता टीस तयार केलंय, चिंता कशाला करताय? याच्याबद्दल 2 मिनिटात बोलतो आणि संपवतो. टीस तुम्हाला आम्हाला सवलती मिळू देणार नाहीत, शिवाजी दळणवरचं वाक्य सोलापूरमध्ये लिहून घ्या. तुमच्या आमच्यामध्ये कालेलकराची जी बदन काय म्हणतात त्याला, ते बदफैलीपणा जो होता, बदनीती, तीच नीती आता या टीस मध्ये येणार आहे. अण्णा डांगेचं एक वाक्य तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही, पण ते वाक्य माझ्या कानात कायम राहिले. आता काय वाक्य होतं की ऋषी तुल्य आमदार गणपतराव देशमुख साहेबांनी असं त्यांना सांगितलं की 2011च्या जनगणनेमध्ये धनगराची लोकसंख्या फक्त 28 लाख आहे. समजून घ्या मी काय बोलतो ते. हे ज्ञानबाची मेक आहे. तुम्ही आम्ही 1.5 कोटी म्हणतोय, कोणी 2 कोटी म्हणतोय, मनाला वाटेल तसं बोलतोय आपण. तुमच्या बोलण्याला अर्थ नाही, तुमच्या बोलण्याला अर्थ नाही. लोक म्हणाले एवढे कोटीची संख्या आहे, आमच्या गंगाखेड मतदारसंघामध्ये 80,000 धनगराची मतं, दळणरला पडली 40,000. काय बोलतो? हे आकडे सांगू नका, नका सांगू आकडे. हे आकडे सांगून तुमचं पोट भरणार नाही, आकडे सांगून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, आकडे सांगून तुमचं कल्याण होणार नाही, उलट तुमचं नुकसान होऊ लागलेलं आहे. नंबर 2चा समाज असून सुद्धा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती आमदार तुमचे जात आहेत, जातीची उभे केले तरी जातीच पाडतायत. किती खासदार जात आहेत. मिठाच्या खड्यासारखा एक राज्यसभेमध्ये पाठवला बिचाराला. राज्यसभेमध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाहीये. जे आरक्षण मिळेल ते लोकसभेमध्ये मिळेल.
घटनेच्या 301 कॉज नंबर 1 प्रमाणे महाराष्ट्र शासनाने जरी परवानगी नाही दिली, महाराष्ट्र शासनाने जरी शिफारस नाही पाठवली, तर या देशाच्या लोकसभेला आणि संसदेला 301 कॉज नंबर 1 प्रमाणे अधिकार दिलेला आहे की कोणत्या जातीचा समावेश एसटी मध्ये किंवा त्या जमातीमध्ये करायचा आणि करायचा नाही, किंवा कोणाला सवलती द्यायच्या आणि द्यायच्या नाहीत. हा अधिकार संसदेचा आहे. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो, केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला पत्र पाठवतंय की धनगर आणि धनगर एक आहेत का, प्लीज एक्सप्लेनेशन. दुसरं काहीच म्हणत नाही, आम्हाला स्पष्टीकरण द्या. ज्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं एकही घर नाहीये, एकही गाव नाहीये, जे नाहीच त्याला तुम्ही मान्यता देताय कसा? टीस सुद्धा त्याच पत्तीचा आहे. अभ्यास म्हणून आपल्याला सांगतो, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे म्हणून त्या काळचे उद्योगमंत्री असावेत नारायण राणे साहेब, त्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटमध्ये एक समिती नेमली ना. त्यांनी महाराष्ट्रावर अभ्यास केला, अनेक अहवाल दिला आणि लगेच सवलतीचा जिहार काढला ना. मान्यता आहे ना तुम्हाला हे? आणि मग जेव्हा हे मोर्चे निघायला लागले तेव्हा IBN लोकमतवरती राणे साहेब सुद्धा होते आणि न्यायमूर्ती PB सावंत साहेब सुद्धा होते. मी मुद्दाम सांगते तुम्हाला हे. तेव्हा सावंत साहेब असं म्हणाले, न्यायमूर्ती त्यांच्या समाजाचे प्रचंड निस्वार्थी माणूस. तर राणे साहेब म्हणत होते, माझा अहवाल या भाजप सरकारने कोर्टाला दाखवलाच नाही, माझा अहवाल भाजप सरकारने कोर्टाला दाखवलाच नाही, एकदा कोर्टाला दाखवा, बघा सवलती मिळतात का नाही ते. तेव्हा सावंत साहेब म्हणाले, राणे साहेब तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलात किमान 8 महिने का असना, तुम्ही अनेक वेळेस मंत्री राहिलात, तुमच्या कॅबिनेटनं तुमचा ठराव पास करून समिती स्थापन केली, या समितीनं दिलेला अहवाल हा कोणत्या कायद्यामध्ये बसतो तुम्ही मला एकदा समजावून सांगा बरं. कुठं म्हणतायत? चर्चेमध्ये म्हणतायत, घरी बसून नाहीये. कोणत्या कायद्यामध्ये बसतो मला सांगा, कोणत्या घटनादत्त आहे, संविधानात्मक आहे का? राणे साहेबाला उत्तर देता आलं नाही. सावंत साहेब असं म्हणाले की असले अहवाल अनेक लोक तयार करतील, कोणी उठवल्याने अहवाल तयार करेल, कोणी सांगेलाने अहवाल तयार करेल, म्हणजे संविधान तुम्हाला मान्य करत नाहीये. संविधान जर मान्य करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये राज्य मागास आयोग आहे, देशामध्ये केंद्रीय मागास आयोग आहे. जोपर्यंत हा मागास आयोग तुमच्या बाजूनं रिपोर्ट करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला सवलती मिळत नाहीयेत. हे मी बोलत नाहीये, न्यायमूर्ती PB सावंत साहेब बोलत आहेत, एक जज बोलतोय. तीच अवस्था आपली आहे, तीच अवस्था आपली आहे. टाटा इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था आहे ही माझ्या कॉलेजसारखी आहे, सरांच्या कॉलेजसारखी आहे, धर्माद आयुक्तांनी निर्माण केलेली, आणि ते सर्वेचं काम करतात, पैसा घेतात. ते सर्वेचं काम करतात आणि पैसा घेतात. पण याला संविधानाचा आधार काय? कोणी मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री म्हणजे घटना नाही आहे, मुख्यमंत्री म्हणजे संविधान नाही आहे. तुम्हाला मागासवर्गीय तुम्हाला जर करायचं असेल तर मागासवर्गीय आयोग करावं लागेल. एखादा सर्वे करत असताना आम्हाला आमची जात समाविष्ट करायची नाहीये, समजून घ्या. त्यांचं रिपोर्टिंग काय चालू आहे? समाविष्ट करण्याचं रिपोर्टिंग चालू आहे, घातक रिपोर्टिंग आहे. काँग्रेसवाल्यांनी 60 वर्षे बोंबलायची सोय केली होती. हे भाजप शिवसेनेला एकदा तुमच्या तोंडामध्ये गोळा घालतील, पण हा सुद्धा करू देणार नाही आहेत, बिलकुल करू देणार नाही आहेत. कारण यांची नीती तुम्हाला आरक्षण देण्याची नाही आहे, नीती अजिबात नाही आरक्षण देण्याची. म्हणून टकले साहेबांना मी विनंती करतोय, उद्याचा जेव्हा या संमेलनाचा समारोप होईल तेव्हा हे ठराव पास करा. तर संमेलनामध्ये ठराव पास केलेले हे कायदेशीर असतात, समाज मान्यता असते, घटनात्मक मान्यता असते. मुख्यमंत्र्यांच्या नावाने ठराव पास करा, अशा पद्धतीने टीस निर्माण केला, टीसचा निषेध करा आणि त्यांना सांगा की धनगरांच्या सामाजिक कल्याणापासून तुम्ही आम्हाला दूर सारू शकत नाहीये, आम्हाला टीसच्या अहवालाची गरज नाहीये. 1837 पासून ते 2012 पर्यंत अनेक पुरावे आम्ही तुम्हाला सादर केलेले आहेत. त्या पुराव्याचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे शेड्यूलमध्ये जे नोंद केलेली आहे 36व्या क्रमांकावरती, हा धनगर जमात एसटी मध्ये आहे, अनुसूचित जमातीमध्ये आहे, त्याच्या सवलती लागू झाल्या पाहिजे. फक्त तुम्ही एकच करा, या महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची कुठली जात नाही आहे, ती फक्त धनगरच आहे. आणि मग धनगर आणि धनगर हे सुद्धा एकच आहेत, एवढी शिफारस फक्त केंद्राला करा. बघू पुढे काय होतंय ते. आपण हा ठराव पास करा उद्या. आपल्याला विनंती करतोय मी, आणि मग जाता जाता एकच विनंती करतो, आपण सगळे विचारवंत आहात,
आपण सगळे जाणकार या. मी अधिक बोललो त्याबद्दल क्षमा मागतो, परंतु एक गोष्ट आपल्याला सांगतो की जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येणार नाहीये, जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येऊन हा गाणा ढकलणार नाहीये. डांगे साहेबांना मी विचारलं की अण्णा हा प्रश्न कसा मिटेल, मिटवायचा का नाही मिटवायचा आपल्याला? ते म्हणजे मिटवावं तर लागेल, पण कसा मिटेल? अण्णांना सांगितलेली गोष्ट सांगतो आणि थांबतो. ते म्हणजे शेतकरी शेतामध्ये गाडी बैल घेऊन चालला होता. योगा दुर्दैवानं ती गाडी फसली चिखलामध्ये. गाडीमध्ये 2 माणसं होती, परेशान झाले. सोनाबाई नावाची आमची आजी दिसत नव्हतं, पण हात असं करून बघत होती, काय चाललंय पोरांचं, काय चाललंय पोरांचं. शेजारचे शेतकरी बोलवले, दुसरे 2 जण आले, 2 जण मागून झाले, 2 जण पुढून झाले. पुढचे मागे ढकलत आहेत, मागचे पुढे ढकलत आहेत. पुढचे मागे ढकलत आहेत, मागचे पुढे ढकलत आहेत. काय घडलं असेल? गाडी निघाली का? गाडी निघत नव्हती, ती फसत होती, ती फसत होती. आजी म्हणे अरे काय करावं पोरांनो, हे घामाघूम झाले होते, राग आला होता. म्हातारे तुला दिसत नाही का? बापा दिसत नाही म्हणून तर विचारते ना, दिसत नाही म्हणून तर विचारते. काय करताय? आजी चिखलामध्ये फसलेली गाडी वर काढण्याचा प्रयत्न करते. अरे रताळ्यानं गाडी अशी निघत नसते रे बेटा. मग 4 जण एका बाजूने आणि गाडी ढकला. धनगर समाजाचे नेते म्हणणाऱ्याला माझी विनंती आहे, 4 इकडून आणि 4 तिकडून होऊ नका रे. मागून 4 आणि पुढून 4 होऊन आपल्याला नाही मिळणार रे राजा. हा समाज तुमच्यावरती प्रचंड विश्वास करून प्रेम दिले रे. लेकराला दूध नाही दिलं पण तुम्हाला पैसे दिले रे. लेकराला कापड नाही दिलं पण आलेला वर्गणीदाराला कधी परत नाही पाठवलं. घोंगडीमध्ये भाकरी बांधून नागपूरला चलत गेला रे माझा धनगर. कुणासाठी गेला रे? बाकीचे ज्ञानदेव महाराज आपले देवपुरुष आहेत आपल्या समाजाचे. 7 ऑक्टोबर 1989 मी अंबडला जिथं सर्व्हिस करताना मी मेळावा घेतला, तेव्हा वाकीकर बाबा असं म्हणाले होते, राजानो तुम्हाला शासन जर उद्या शिफारशी करू लागलं तर तुमच्याकडे शिक्षण नाही रे, शिक्षण घ्या. त्या मेंढपाळ करणाऱ्यासाठी आरक्षण नाही आहे, मेंढपाळाच्या कल्याणासाठी कोणी बोलायला तयार नाही आहे. तुम्ही आम्ही आमच्यासाठी व्हाईट कॉलरवाले बोलतोय की माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे, माझा पोरगा डेप्युटी कलेक्टर झाला पाहिजे, माझा पोरगा तहसीलदार झाला पाहिजे, माझा पोरगा क्लास 1 क्लास 4 ऑफिसर झाला पाहिजे, म्हणून मला सवलती मिळाल्या पाहिजे. ही उत्तरदायित्व तुमचं आहे, शिकलेल्या लोकांचं आहे, नोकरदार लोकांचं आहे. तुम्ही एकत्र या, बघू कसं आरक्षण मिळत नाही. धन्यवाद.